श्रीकृष्णांनी शिशुपालाचे 99 अपराध माफ केले आणि 100व्या अपराधाला मात्र त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून त्याचा वध केला. श्रीकृष्ण तर अगदी त्याच्या पहिल्या अपराधालाही त्याला मारू शकत होते, पण ते 100व्या अपराधापर्यंत का थांबले? त्याला एक कारण, एक वचन होतं. कोणतं? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला महाभारतात जावं लागेल. श्रीकृष्णाच्या आत्तेपोटी शिशुपालाचा जन्म झाला. जन्मतः त्याला 3 डोळे आणि 4 हात होते. असं विचित्र रूपातील बाळ पाहून त्याच्या वडिलांनी त्याला वनात नेऊन सोडायचं ठरवलं. तितक्यात एक आकाशवाणी झाली की एका दिव्य व्यक्तीच्या मांडीवर हे बाळ बसल्यावर त्याचे जास्तीचे अवयव निखळून पडतील, पण त्याच व्यक्ती हातून कालांतराने त्याला मृत्यू येईल. एकदा लहानपणी खेळता खेळता शिशुपाल श्रीकृष्णांच्या मांडीवर बसतो आणि त्याचे जास्तीचे अवयव निखळून पडतात. श्रीकृष्णांची आत्ते हे पाहते. शिशुपालाची आई म्हणून ती त्यांच्याकडून वचन घेते की तू माझ्या मुलाचे 100 अपराध माफ करायचेस. श्रीकृष्ण आपल्या आत्तेला दिलेल्या याच वचनामुळे शिशुपालाचे 99 अपराध माफ करतात आणि युधिष्ठिराच्या दरबारात एका कार्यक्रमादरम्यान त्याचा वध करतात. जय श्रीकृष्ण.